शिवलीलामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। जय जय शिव मंगलधामा, निजजन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामातीत तू इंदिरावर भागिनी मनरंजना, षडस्य जनका शफरी ध्वज दहना, ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना त्रिपुरांतका। हे शिव सद्यो जात वाम घोरा, तत्पुरुषा ईशान ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा, गंगाधरा भोगीभूषणा, सर्वव्यापका अंधकमर्दना, परमातीता निरंजना, गुणत्रय विरहित तू। हे पय फेन धवल जगज्जीवना, द्वितीयाध्यायी कृपा करून, अगाध सूरसाख्यान शिवरात्री महिमा वर्णविला। यावरी कैची कथेची रचना, वदवी पंचमुकुट पंचानना, शौनकादिका मुनिजना, सूत सांगे नैमिषारणी। इक्ष्वाकुवंशी महाराज मित्र सहनामे भूभुज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दूसरा बिडौजा पृथ्वीवरी। पृतना वसने करून घातले उर्विसी पालाण, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रु भगणे मावळली। तो एकदा मृगयाव्य वाचे करून, निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरांदर प्रवेशला विपिन, तो सावजे चहूकडून उठली। व्याघ्र वृक्क रीस वन केसरी, मृग मृगी वन गो वानर वानरी, शशक जंबुकांच्या हारी संहारित नृपवर। चातक मयूर बदक कस्तुरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक पक्षी श्वापदे धावती। नृपे मारिली जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस गतप्राण होऊनी पडियेला। त्याचा बंधू परम दारुण, तो लक्षिता झाला दुरोन, मनी कापट्य कल्पुन म्हणे सूड घेईनी बंधूचा। मित्र सहपातला स्वन रगास, असुरे धरिला मानव वेश, कृष्ण वसन वेष्टित विशेष, दर्वी स्कंदी घेऊनिया। द्रुपासी भेटला येऊन, म्हणे मी सूप शास्त्री परम निपुण, अन्न शाका सुवास करीन, देखोन सूर नर भुलती। राये ठेविला पाक सदनी, त्यावरी पितृतिथी लक्षुनी, गुरु वशिष्ठ घरा लागुनी, द्रुपश्रेष्ठे आणिला। भोजना आला अब्ज नंदन, तो राक्षसे कापट्य स्मरून, शाकांत नरमांस शिजवून, ऋषीसा आणून वाढिले। त्रिकाल ज्ञानी वशिष्ठ मुनी, सकळ ऋषी माझी शिरोमणी, कापट्य सकळ जाणुनी, मित्रसह शापिला। म्हणे तू वनी होईल राक्षस, जेथे आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नरमांस, वाढिलिय कैसे पापिया। राव म्हणे मी नेणे सर्वथा, बोलावा सूप शास्त्री जाणता, तव तो पळाला क्षण लागता, गुप्त रूपे वना आपुल्या। राव कोपला दारुण, म्हणे मज शापिले काय कारण, मीही तुझ शापीन म्हणोय उदक करी घेतले। तव रायांची पट्टराणी, मंदयती नामे पुण्य खाणी, रूपे केवळ लावण्य हरिणी, चतुर्य उम। मंदयती म्हणे राया, दूरदृष्टी पाहे विचारुनिया, शिष्य गुरुसी शापावया, अधिकार नाही सर्वथा। गुरुसी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पवरी। राव म्हणे चतुर सुंदरी, बोललीस साचये। म्हणे हे उदक खाली टाकू जरी, तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री, मगा आपुल्याची प्रपदावरी, जल टाकी मित्रसह। तो जानुपर्यंत चरण, दग्ध झाले कृष्णवर्ण, कुष्ठ भरला भगतेथून, कल्माशपाद नाम त्यांचे। वशिष्ठे जाणूनी वृत्तांत, रायासी उशाप देत, म्हणे 12 वर्ष होशील मुक्त, येसी स्वस्थान आपुल्या। गुरु पावला अंतर्धान, मग कल्माशपाद राक्षस होऊन, क्षुधाक्रांत निशिदिनी, वनी भक्षी जीव सर्व। परम भयानक असुर विशाळ देह, कपाळी शेंदूर विक्राळ वदन, बाहेर शुभ्र दंत दाढा वाढविल्या। जीव भक्षिले आसमास, वनी हिंडता तो राक्षस, एक ब्राह्मण कुमार डोळस, 12 वर्षी देखिला। सर्व त्याचे ललना चिमणी, दोघे क्रीडती कौतुके वनी, तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुनी भक्षावया सिद्ध झाला। तव त्यांची वधू काकुळती येत,
अरे तू मित्र सह राजा पुण्यवत, गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य, माझा कांत मारू नको. गडबडा लोळे सुंदरी, करुणा भाकी पदर पसरी, सेवेची जाऊनिया चरण धरी, सोडी झडकरी पती माझा. पतीस भक्षू नको राजेंद्रा, महत पाप घेऊ नको एकसरा, स्वर्ग मार्ग तरी चतुरा, कैसा पावसी अंतकाळ. ऐसी करुणा भाकिता कामिनी, निर्दये भक्षिला तेच क्षणी, अस्ति पंजर टाकुनी तिये पुढे दिधला. तव ती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पिटी धरणी, मृत्तिका घेऊन घाली वदनी, कोण वनी सावरी तिथे. मग तिने शाप दिधला रायते, जो आलोट विधी हरिहराते, म्हणे दमयंती संग सूरते, प्राण जाईल तेची म्हणे. कोणे एके स्त्रीचा संग सोहळा, तूच न घडोरे चंडाळा, ऐसा शाप वनोद वदोनी ते वेगळा, केल्या गोळा अस्थिपतीच्या. तत्काळ प्रवेशली अग्नी, इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी, राव स्वनगरा येऊनी, वर्तमान सांगे स्त्रियेसी. येरी कपाळा पिटी आक्रोशे करुनी, झाले म्हणे वंशखंडन, पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरून, प्राण आपुला रक्षिका. अनिवार अत्यंत मन, न करी कोण स्त्रियेशी संभाषण, खदिरांगाराची सेच, आजपासून झाली तुझ लागी जाणपा. परम तळमळी राजेंद्र, जैसा सापळा कोंडीला व्याघ्र, की महाभुजंगाचे दंत समग्र, पाडोनी गरुडी दीन करी. की नासिकी वेसण घालून महावृषभ करीती दीन, की वनी निरकुंश वारण, धरुनी क्षीण करीती मग. तैसा कल्पाश पदभूष, होवनी राहिला दिनरूप, पुढे प्रकाश वयाकुळ दीप, आपण धर्मशास्त्र पाहात असे. तेथीचे पाहोनी प्रमाण, वशिष्ठे मंदयतीस भोग देऊन, अमोघ वीर्य पडता पूर्ण, दिव्य पुत्र जाहला. तेणे पुढे वंश चालिला, असे तो राव मृग येस निघाला. यथारण्य तथा गृह वाटे नृपाळा, भोग त्यजिले सर्वही. मनांत मनज विकार उठत, काम ईभ आवृत, म्हणे स्त्रीस वैधव्य मज वृत्य, ते कर्म सहसा न करावे. आपुली कर्म गती गहन, प्राक्तन विचित्र दारुण, देवावरी काय बोल ठेवून, भोगल्या विणन सुटेची. ऐसा राव उदासयुक्त, वनी हिंडता मागे पाहात, तो पिशाच भयानक अत्यंत, राया पाठी उभे सदा. दाम्पत्य पूर्वी मारिली, ती ब्रह्महत्या पाठीसी लागली. राजा तीर्थे हिंडता सकळी, परी कदा कळी न सोडी. सोडी स्वप्नी जागृतीत, महाविक्राळ दांत कराकर खात. राये व्रते केली बहुत, दान देत बहुसाल. ऐसा हिंडता राव भागला, मिथुला नगरी समीप आला. वनश्री देखता आनंदला, परी ब्रह्महत्या पाठीसी उभी. वृक्ष लागले बहुत, आम्र वृक्ष फळ भारे डोलत. पोफळी रांता जन विराजित, केळी नारळी खरजुरिया. चंपक जाई जुई मालती, मोगरे पुन्नाग राज शेवंती. मलयागर कृष्णागर जाती, जपा करवीर गोविदार. वडपिंपळ औदुंबर पारिजातक, बकुळ देवदार. कपित्थ बिल्व अंजीर, अर्जुन पीदंबते. ऐसिया वना मासी नृपती, एक क्षण पावला विश्रांती. परी ते पाठीसी पापमती, ब्रह्महत्या उभी असे. तो उगवला भाग्य वास रमणी, की निधान जोडे रंका लागुनी. की क्षुधिता पुढे उचंबळोनी, क्षीरब्धी जैसा पातला. की मरतियांचा मुखांत अकस्मात घातले अमृत. की चिंताग्रस्तादी प्राप्त, चिंतामणी जाहला. तैसा तापसियांची मुकुटमणी, शिष्या मांदी सवे घेऊनी. महाराज तपस्वी गौतम मुनी, तये स्नानी पातला. राये घातले लोटांगण, दाटला अष्टभावे करून. उभा ठाकला कर जोडून, करी स्तवन प्रीतीने. सहज होता संत दर्शन, पापे संहारती संपूर्ण. तू विलोकिसी जरी कृपा करून, तरी रंक सहस्रनयन होय. यावरी तो महाराज गौतम, कालाश्मपादा पुसे कुशल क्षेम. राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम, सुखे करून नांदती की. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, स्वधर्म आचरती की समग्र. पशुसेवक पुत्र कलत्र, समस्त सुख रूपा आहेत की. राव म्हणे आपुले कृपे करून, समस्त आहेत क्षेम कल्याण. परंतु आलासी वाटते दुरून, आनंद घन दिसतोसी. तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर, ब्रह्महत्या दूर होईल समग्र.
मग पूर्व कर्म आपुले दुस्तर ऋषी प्रती निवेदिले. गौतम म्हणे, परम पवित्र भूकैलास गोकर्ण क्षेत्र, तेथुनी मी आलो अपार, महिमा तेथींचा न वर्णवे. ओंकार रूपे कैलासनाथ, भवानी सहित तेथे नांदत, सूर असुर किन्नर सेवित, अर्धमात्रा पीठ जे. त्या गोकर्णीचे शिवदर्शन, ब्रह्मादिका दुर्लभ जाण, तेथे इंदिरे सहित जनार्दन, तप गहन आचरत. कोटी सूर्याची प्रभा, मुंडानी सहित शिव उभा, कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा, तेथींची शोभा न वर्णवे. इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र, तेथेची वस्ती अहोरात्र, जेथी पाषाण तरुवर समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदयरत्न, जेथे करी अनुष्ठान, वशिष्ठ मृग जामदग्न, गोकर्ण क्षेत्री सदा वसती. पहावया मृडानी नायक, मंडपस घणी होतसे देख, नारद तुंबर गायक, तेथे गाती शिवलीला. गोकर्णा भोवते समग्र, उभे अखंड देवांचे भार, मुखे गर्जती शिव हर हर, आनंद थोर होतसे. ऋषी करती वेद घोष, अष्टानियांचे नृत्य विशेष, किन्नर गंधर्व गायक सुरस, तोषविती महेशात. ते अति उत्तम स्थान, तेजोमय प्रकाश गहन, नाना वृक्ष लागले सघन, कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित, चारी द्वारे मणिमख खचित, ऐरावतारूढ अमरनाथ, पूर्वद्वारी तिष्ठत असे. दक्षिणेस रक्षी सूर्यनंदन, पश्चिमेसी वरुणारिणी रमण, उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा. कर्पूर गौर भवानी सहित, घवघवीत तेज विराजित, भूकैलास साक्षात माहेर संत साधकांचे. त्या मूर्तींचे करावे ध्यान, त्या भोवते महासिद्धीचे पूजन, त्या भोवते कात्यायनी आवरण, अष्टभैरव पूजिजे. द्वादश मित्र एकादश रुद्र, तेथेची वसती अहोरात्र, अष्टवसु दिक्पाळ समग्र, जोडोनी कर उभे तेथे. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडूनी, अखंड आराधी पिनाक पाणी, रायास म्हणे गौतम मुनी, मीही वसतो सदा तेथे. वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण, तप आचरला निर्वाण, गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव. अमावस्या संक्रांती सोमवार, प्रदोष पर्व काळ, शिववासर, समुद्र स्नान करिता समग्र, फळ होय सकळ तीर्थांचे. रावण कुंभकर्ण बिभीषण, याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान, ते निर्वाण लिंग दशानने जाण, कैलासहुनी आणिले. गणेश स्थापिले ते लिंग, ऋषी म्हणती सुता ते कथा सांग, ऐकावया लीला सुरंग, श्रवण वाट पाहती. यावरी सूत वक्ता निपुण, रावण मातेसी कैकसी अभिधान, ती नित्य लिंग पूजनाविण जाण, उदक प्राशन न करीच. पंचधान्यांचे पिष्ट करून, लिंग करी कामना धरून, व्हावे रावणांचे कल्याण, जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रेतींचे लिंग नेऊन समुद्री टाकिले, द्वेषे करून, त्या लागी रात्रंदिन, रावण माता अन्न न घे. रावण म्हणे, माते लागुनी मी मुख्य आत्मलिंगे आणि तो जाऊनी, कैलासापती द्वीप पंचवदन झाला साक्षेपे. तपा आचरला दारुण, तो चतुष्ठी कला प्रवीण, जेणे वेदांची खंडे करून, सारा सार निवडिले. चतुर्दश विद्या पारंगत, शिवासी आवडे अत्यंत, दशमुखे गायन अद्भुत, केले त्याचे स्वामी पुढे. आपुले शिरच्छेदुनी स्वहस्ते, शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त, दशमुख गात प्रेम भरित, उमानाथ संतोष जेणे. रागोपराग भार्यासहित, मूर्छना शरीर कंपित, सप्तस्वर ताल सहित, शास्त्र प्रमाण गात असे. गद्य पद्य रचना नाना कळा, गीत प्रबंध अखंड नाममाळा, गाता प्रीतींचे शिवलीला, शंभू तोषला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुखा, इच्छित माग तुझ प्रिय जे गाका. दशक द्वनयन म्हणे कामांतका, आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनांत जे सुंदर, ऐसी ललना देई सुकुमार, ऐकून संतोषला कर्पूर गौर, भोळा उदार चक्रवर्ती. कोटी चंद्र सूर्यांची प्रभा पूर्ण, ऐसे लिंग काढिले हृदयातून, श्री ब्रह्मानंद रस स्मुरोन, दिव्य लिंग ओतिले. सहस्त्र बाल सूर्य न पवती सरी, ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी. निधले रावणांचे करी, ते अतर्क्य ब्रह्मादिका. जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, जे सनकादिकांचे देवतार्चन, वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णित, जे त्रिगुणातीत परब्रह्म, जे
अर अजित अनाप सच्चिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेणे रचिली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्य लिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष शमन लावण्य सागरींचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे. जी अर्पणेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा अनामित तू. शिव म्हणे इची प्रतिमा विशेष निर्मुन शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे तेची नेई अर्पणा तू. रावणे अवश्य म्हणोनी स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला. दक्षिण पंथे जाता सत्वर गज बजिले सकळ सूरवर गजानन स्कंदवीर भद्र नंदिकेश्वर तळमळती. म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हासतसे. म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ जो धावेल आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्म जतात धाव वेगी. वारिजनयना इंदिरावरा निगमागवद्या सुहास्य वक्रा हे नीलपयोधर गात्रा धाव वेगी सोडवी मज. हे मधु कैठव नरम मूरभंजना हे दशावतार धरा पीतवसना हे मदनांतक मानस रंजना जनार्दन जगद्गुरु. हे कोटी मनोज तात श्रीधर असुरमर्दन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा झाला. म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठे मिळवली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिधली. विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळून पाहे इंचे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली. भवयांचा आठी अमंगळ पूर्ण वृद्ध गाल बैसले दंतहीन गदगदा विप्र हासे देखून टाकोनी रावण चालिला. मगर माधवे तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिधली. शिव म्हणे सत्यवचन ते तू नटोपे कवटाळीण अनंत ब्रह्मांडे दावून सवेंची लपविल तत्वता. मग श्रीधरे आगींची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूप संपन्न मायासुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तोची पै. तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही जगती अंगीच्या सुवासे धावती काद्र वेग चक्रे प्रीतीने. तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उरीवरी विश्वाती नेत्रांचे चत्वरी पट्ट महिषी पतिवता. मयासूर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आंदण सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्य असे चिये माझी. ते निर्वाणी सांगा तीर्ण शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणिती प्रेरावित्वा सप्तपे. ऐसे एक चाची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळाली आला जाण तो गजानन गाई राखी. गजाननाचे स्तवन देव करीती घर जोडून म्हणती दिव्यलिंग सोडून स्थायी अक्षय गणपती. ऐसे देवीला पार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागे बहत पुढे पाहून न घालवत चरफडीत मूत्र भरे. भूमीवर लिंग न ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले हाती घेऊन लघुशंकेसी बैसावे हेही कर्म अनुचित. तव तो सिद्ध बुद्धीचा दाता विप्रवेशे गाई राखिता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती माझ्या गाई रानोरान पळती तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्रशंका करून विप्र म्हणे 3 वेळा बहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती लिंक देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत क्षिती लघुशंकेस बैसला. अगाध गज मुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र जाहला पुत्र शंभूचा. असो रावणासी मूत्राचे पूर लोटले न सावरती अनिवार एक घटिका लोटता ईभवक्र हाक फोडी गर्जोनी. माझ्या गायी गेल्या दुरी हे आपले लिंग घेई करी रावण न बेलोची बोलेची निर्धारी हस्त संकेत थांब म्हणे. दुसऱ्या घटका झाली पूर्ण हाक फोडी गजानन एव घटिका झाल्या 3 कदापि रावण न उठेही. ऐसे पाखंडियाचे कुमत न सरेची वरिता पंडित
तैसे रावणांचे मुद्रण सरे सत्य, पुन्हा एकदंत हाक फोडी. राक्षसा आपुले लिंग सांभाळी, म्हणून ठेविले भूमंडळी. अक्षय स्थापिले कदा काळी, ब्राह्मांदिका उपटेना. पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्यलिंग. रावण धावे सवेच औषच अपवित्र क्रोध भरे. लिंगोपटती डळमळी कुंभिनी, महाबळे दशमुख पाहे उपटोनी. परीन उपटे तया लागुनी, अखंड अभंग जाहले. गुप्त जाहला गजानन, गायी पृथ्वीत जाती लपोन. रावणे एक गायीचा कर्ण धावोनी या धरी येला. तोही न उपटे तया लागून, मग तेथेची केले लिंगपूजन. गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडी येले. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन. आदिलिंग हे जाणून करीती अर्चन सूर ऋषी. रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेची करीती अनुष्ठान. त्याच्या बळे करून देव जिंकिले रावणे. मायासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. लक्षपुत्र नातू गणती 1.25 जयांचे. इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशाक्षोहिणी वाद्य भार. जेथिया अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णू न शके बधवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले. मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत. गौतम म्हणे रजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णू न शके मधवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले. मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने. अद्भुत एक वर्तुले तुझ कारणे कथा तोची सांगतो. एक वृक्ष नगोध्र विशाळ, त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळीन मंगळ अति अपवित्र देखिली. सर्व रोग वेष्टित पूर्ण, जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण. किडे पडले सर्वांगी व्रण, दुर्गंधी उठली चहूकडे. रक्तपीती भरोन हस्तपाद बोटे गेली झळोन. परम कुक्षित कुलक्षणा हेचे अन्न उदकती येंचे. दंतहीन कर्णहीन गर्भीच तियेचे गेले लोचन. कर्ण नासिक झडोन किडे पडले बुचबुचीत. अंगीचे चर्म गेले झडोन, वस्त्र पडले गळोन. धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगीत. तिचा मरणकाळ जवळी आला जाण. वरते पाहिले आम्ही विलोकून, तो शिव धाडिले दिव्य विमान. ये ल्यागी न्यावया दशभुज पंचवचन. शिवदूत बैसले चौघे जण. कोटी सूर्य तेज विराजमान, प्रभा शशी समान एकाची. कोणी अग्नितेजे विराजत, भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलखीत, वाद्ये वाजती चतुर्विध. अष्टनायिका नृत्य करती, किन्नर गांधर्व शिवलीला गाती. गौतमे म्हणे एके नृपती, मग तयांप्रती पुसिले. हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण. ते म्हणे तियेंचे चांडाळीन लागून, शिवे आणू पाठविले निजपद. मग म्या तयांसी पुसिले, इणे पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत. पूर्वी केकय नामा ब्राह्मण, त्याची कन्या सुमित्रा जाण. आपुल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना. ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यामध्ये स्वधर्म विसरली. जार कर्म करू लागली, बापे शिकविल्या नायके. तो हे जाहली गरोदर, लोकनिंदा करीती समग्र. मग बापे केश धरुनी सत्वर, बाहेर घातले इयेसी. मगी ही हिंदता देशांतर, कोणी एक सुभाग्य शूद्र. त्याने इथे स्त्री करून सत्वर, समग्र द्रव्य ओपिले. तेथे आपत्ते झाली बहुत, ही अत्यंत मंद मासी रत. पुष्ट जाहली बहुत, घूर्णित लोचन उघडीना. शूद्र घेऊनी दासी दास, गेला क्षेत्री कृषी कर्मास. एक शुद्धित आठवुनी माणसास, शस्त्र घेऊनी चालेली. मध्ये माजली नुघडी लोचन, हा बस्तशी आहे म्हणून. गोवत्साचे कंठी जाण, पापिणी सुरी घाली तसे. ते अट्टहासे ओरडत, गायी हंबरोनी अनर्थ करीत. इणे कंठ छेदोनी गृहांत, वत्स नेले त्वरेने. डोळे उघडीनी पाहे पापिणी, मग गोवत्स ओळखिले ते क्षणी. तेव्हा तिने शिव शिव उच्चारुनी, म्हणे करणीन कळता केली. मग अर्धवत्स मांस भक्षुन उरले टाकी बाहेर नेऊन. लोकांत उठविले पूर्ण, गोवत्स मारिले व्याघ्राने.
त्यावरीही काळे मृत्यू पावत, तो येऊनिया यमदूत, येसी नेले मारित, ज्याची ती बहुत निर्दयपणे. कुंभिपाकी घालिती, असी पत्रवनी हिंडवती, तप्त भूमीवरी लोळविती, कवटाळती, तप्त जेका. चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन, इचे काही आहे की नाही पुण्य, तो म्हणे शिवनाम उच्चारून गोवत्सवध ईणे केला. मग यमी दिधले लोटून, चांडाळ योनीत पावली जनन, गर्भार्ध कुशल कुलक्षण विष्ठांबुद्रे भरली सदा. श्वानाचे उच्चिष्ट भक्षी जाण, तव माय बाप गेली मरोन, मग ही हाती काठी ठेवून गावोगावी हिंडतसे. तो शिवरात्र पर्व काळ लक्षून, गोकर्ण क्षेत्रापती संपूर्ण यात्रा चालली, घोष गहन नानाविध वाद्यांचा होत असे. शिवनामाचा घोष अपार, शिवभक्त करीती वारंवार, त्यांच्या संगे ही दुराचार चांडाळीची चालली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी, पळली भद्र काळीची देवळाजवळी, म्हणे मज अन्न द्यावे ये वेळी, बहुपापिणी मी आहे. हाका फोडीत हात पसरून, तो प्रदक्षिणा करीती भक्तजन, एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले. ते त्रिदळ चांच पोन पाहत, मुखी घालावयाची नाही वत्स, म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरती. शिवरात्रीचं उपोषण, बिल्वदळे, घडले शिवपूजन, शिवभक्तांसवे जागरण, घडले संपूर्ण चांडाळीस. शिवनामे गर्जती जन, हे ही करीत तैसेची स्मरण, तीही वडा खाली येऊन पडली आहे चांडाळी. ऐसा तिचा पूर्ववृत्तांत गौतमे सांगितला समस्त, मग ती दिव्य देह पाहोनी बैसत शिवविमानी ते दवा. आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण, मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिले. गौतम म्हणे ऐक राया सादर, तू गोकर्णाप्रती जाई सत्वर, शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी आंचिका. ऐसे बोलूनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी, कल्माशपाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीस दिव्य दिंग मित्र सहराय पूजिले सांग, अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी राव झाला निर्दोष, तो कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमान. विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान, अनंत विजाचे रस पिळवून मूर्ती ओतिल्या वाटते. अनंत वाद्ये गर्जती एक वेळा, तेणे रंग सुरंग दाटला, दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुणी वृंदारक. मित्रसह दिव्य देह पावोन, झाला दशभुज पंचानन, इंद्रचंद्रादी पदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा. स्वरूपता मुक्ती पावोन शिवरूपी मिळाला आनंद घन, धन्य शिवरात्री व्रत पावन, धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परम धन्य, तेणे इतिहास सांगितला पावन्न, धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित, की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती. तरी पंडित तुम्ही चतुर, तुमचे अवधान दिव्यालंकार, देवोनी रचा श्रीधर ब्रह्मानंदे करुनिया. श्रीमद्धिमात तटविलासा ब्रह्मानंद आदिपुरुषा, श्रीधर वरदा कैलास विलासा, कथारस वदवी पुढे. श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, तृतीय अध्याय गोडहा. श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु.